डोनाल्ड ट्रम्प आपल्याला नॉन व्हेजिटेरियन दूध पाजण्याचा विचार करत आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये फ्री ट्रेड डील होण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण हे प्रयत्न डेअरी प्रोडक्ट्सच्या इम्पोर्टमुळे थांबून राहिले आहे. इंडियाचं डेअरी मार्केट $146 बिलियन आहे आणि ते दरवर्षी 9.33% वाढत चाललं आहे. या डिमांडमुळे अमेरिकाही भारताला डेअरी प्रोडक्ट्स जसे की चीज, दही, दूध इम्पोर्ट करू इच्छितो. पण जे दूध हे देण्याचा विचार करताय त्यात एक प्रॉब्लेम आहे. अमेरिकेमध्ये गायींना पिग्स, फिश, चिकन यासारखे नॉनव्हेज पदार्थ खाऊ घातले जातात आणि अशा गायींकडून येणाऱ्या दुधाला नॉनव्हेज मिल्क म्हटलं जातं आणि अशा दुधाला इंडियाने इम्पोर्ट करायला नाही म्हटलं आहे. भारतात गायीला खूप जास्त पवित्र मानलं जातं. त्यामुळे भारताने स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही दूध तेव्हाच घेऊ जेव्हा ते दूध नॉन व्हेजिटेरियन गायीचं असेल आणि अमेरिकेने या गोष्टीला काहीसा चांगला प्रतिसाद नाही दिला. त्यामुळे ही डील देखील कॅन्सल होऊ शकते. तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन मिल्क बद्दल काय वाटतं कमेंट करायला विसरू नका.